आमची एकजूट हीच आमची ताकद आणि ती कुणाच्याही वक्तव्याने तुटणार नाही. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये मतभेद निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या वक्तव्याचा आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पत्रकार परिषदेत जोरदार समाचार घेण्यात आला. काँग्रेस पक्षामध्ये पूर्ण एकजूट असून कुठलीही फूट नाही असा ठाम संदेश सर्व नगरसेवकांनी दिला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये दुभंग निर्माण होईल असे केलेले वक्तव्य हे इंग्रजांची फूट पाडा आणि राज्य करा हीच नीती असल्याची टीका यावेळी करण्यात आली. यावेळी बोलताना काँग्रेस नेत्यांनी भाजप आमदारांनी आधी आपल्या कामाचा हिशोब द्यावा. त्यांनी मतदारसंघात कोणत्या सुविधा दिल्या, कोणते उद्योग उभे केले, समाजासाठी काय काम केले हे स्पष्ट करावे. त्यानंतरच इतरांवर टीका करावी असा जोरदार सवाल उपस्थित केला. काही नगरसेवकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे ठोस मुद्दे नसल्यामुळे ते सतत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यावर टीका करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. या पत्रकार परिषदेला शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक, मिरज महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण तसेच नगरसेविका वर्षा निंबाळकर, अश्विनी कदम, स्नेहा यमगर, सलमा शिकलगार, मयूर पाटील, बिल्किस बुजरुक, फिरोज पठाण, प्रमोद सूर्यवंशी आणि माजी नगरसेवक दिलीप पाटील उपस्थित होते. यावेळी सर्व नगरसेवकांनी एकमुखाने भाजपच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे. आमचे नेते विश्वजित दादा, विशाल दादा हे सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालणारे आणि जनतेच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहणारे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि समाजात खोट्या शब्दा घेणाऱ्यांनी त्यांच्यावर टीका करताना आधी स्वतःची पात्रता पाहावी. समाजात की स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आणि स्वतःला मोठं करण्यासाठी एखाद्या मोठ्या कोणत्या तरी नेत्याला टार्गेट करायचं आणि उठसूट त्याला काही बोलायचं, त्याच्यावरती टीका करायच्या, हे सर्व भाजपमध्ये चालतं. आमच्या काँग्रेस पक्षामध्ये चालत नाही. कारण आमचे नेते माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि ते सर्व धर्म समभाव मानणारे आणि सर्व लोकांना एकत्रित घेऊन चालणारे नेते आहेत. हे समोरच्या लोकांनी लक्षात घ्यावे. भाजपचे नेते कदम साहेब यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर बोलले. आम्हाला काँग्रेसला लाभलेले सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे आमचे नेते विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम साहेब हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते आहेत. आम्ही लोकांना भडकावून त्यांच्या भावना घडवून बदली घडवून लोकांना आणि युवा पिढीला त्यांच्या मार्गावर भटकून आणणारे नेते नाहीत. हे लोकांना शिक्षण देणारे, लोकांना औषधोपचार देणारे, संस्थांच्या माध्यमातून लोकांना रोजगार देणारे नेते आहेत. तुम्ही जे कार्यकर्ते बोलताय तुमच्या नेत्यांबद्दल, त्या नेत्यांनी लोकांसाठी काय केले पहिलं हे सांगावं. आमच्या नेत्यांच्या कर्तृत्वाबद्दल तुम्ही विचारता, तुमच्या नेत्यांनी लोकांसाठी काय केलेलं आहे, कोणती संस्था उभारलेली आहे, कोणते दवाखाने उभारलेले आहेत. आणि हे जे कार्यकर्ते बोलतात ते स्वतः भारतीच्या माध्यमातून आमच्या बिलं माफ करा म्हणून भारतीच्यामध्ये हेलपाटे मारताना आम्ही बघितलेलं आहे. तर पहिला स्वतःचं तुम्ही कर्तृत्व निर्माण करा आणि नंतर बोला. तुम्ही म्हणताय विश्वजित कदम साहेब हे सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नेते आहेत. अहो, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नेते असले तरी ते तळागाळाच्या लोकांपर्यंत जाऊन काम करतात, लोकांपर्यंत पोहोचलेले नेते आहेत आणि त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आज निर्माण करून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. हे लोकांनी, ह्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. माननीय विश्वजित कदम साहेबांनी तळागाळातील लोकांसाठी काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोणताही धर्म किंवा कोणत्याही याच्याबद्दल हे न करता सर्व धर्माबद्दल त्यांनी जातीबद्दल सर्वांचा चांगले काम केलेले आहे. आमचे नेते आदरणीय विशालदादा आणि विश्वजित कदम साहेब दोघेही कायम समाजातील सर्व घटकांना एकत्र सोबत घेऊन जाणारे आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी प्रत्येक वेळी वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतात आणि त्यांच्याकडे ते न्याय मिळतो. त्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, त्यांच्यावर विश्वास हा आहेच. आणि अशा आमच्या नेत्यांना, अशा व्यक्तींना बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. खरं तर हे आदरणीय आहेत. त्यांनी त्यांचं कामातून समाजाबद्दलची आपुलकी हे कायम ते दाखवत असतात आणि ते कायम ते सिद्ध करतात. आणि हे समाजाला देखील माहिती आहे की हे दोघं त्यांना सर्वांना सोबत घेऊन जातात, एकत्र नेतात आणि समान न्याय देतात.
एवढंच सांगायचं आहे, कुणाची पात्रता काय आहे हे जनता ठरवत असते. तर कुठल्या तर नेत्यावर बोलायचं आणि स्वतःला पब्लिसिटी साठी काम करायचं हे आता पॅटर्न जुना झालाय. अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलाय, भाजपचं एकमेव काम असं आहे की महापुरुषांना नावं ठेवायची, महापुरुषांबद्दल चुकीचं बोलायचं आणि प्रेसमध्ये बातम्या द्यायच्या. तर त्याच पद्धतीनं आज सांगली जिल्ह्यामध्ये पण हा प्रकार होत आहे की आता नेत्यांवर बोलायचं. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि हे भाजपनं थांबवलं पाहिजे, कारण ह्याची सुरुवात भाजपनं केली आहे आणि हे सत्तेच्या जीवावर चाललंय. तर लवकरात लवकर ह्या गोष्टीला कुठं तर आळा ह्या भाजपनं घालणं गरजेचं आहे. त्या कार्यकर्त्यांना, त्या नेत्यांना भाजपनं सांगणं गरजेचं आहे. नाहीतर सगळ्या जनतेला समजून चुकलं आहे, त्याचं बी कुठलं निर्माण व्हायला लागलं. तर एवढंच ह्या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं. काय तुम्ही त्याच्या संदर्भात तुमचा मूळ काय राहणार आहे? भूमिका काय राहणार आहे? निश्चित वेगळ्या पद्धतीचा हे करणार आहे का केवळ बोलण्यावरच तुमचा निषेध होणार? नाही राजकारणात टीकात्मक हे करावं आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही, पण काय तर उलटं सुलटं बोलून हे करून हे करण्यापेक्षा जर कार्यकर्ते संभ्रमाना अवस्था आणून जर हे करत असतील तर आम्ही जसं तसं उत्तर करणार नक्की. नाही, पडळकरांच्या पासून पालकमंत्र्यांच्यापर्यंत प्रत्येक वेळेला असं टोचलं जातं, म्हणजे त्या दोघांच्या एकीवर किंवा ह्याच्यावर काय नेमकी काय सगळी जिल्ह्यात जे आता गणित बदलायला लागले, पंचायत समिती असू दे, ग्रामपंचायत असू दे, जिल्हा परिषद असू दे, सगळीकडे आता काँग्रेस पक्ष परत जोरात उतरला. आमच्या अंतर्गत वादाचा फायदा घेऊनच आजपर्यंत भाजपनं राजकारण केलं. ते कुठेतरी थांबायला नाही. ह्या दोघांची एकी हे त्यांना भगवान आहे आणि ह्या दोघांत फूट पाडल्याशिवाय पुढं आपल्याला यश मिळणार नाही ही त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे तिने भांडणं लावायचं धंदा करायला. पण कार्यकर्ते आम्ही आता तुम्ही बघितला की सगळे कार्यकर्ते एक दिलानं काम करावले दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही. जर असं जर नेत्यावर आमच्या टीका करत राहिली तर आम्ही त्याला रस्त्यावर उतरून सुद्धा निर्णय घेऊ. दोन स्वीकृत नगरसेवक निवडले तुम्ही, एक अमित शहा होते, दुसरे सागर वेगळे. सांगलीत बॅनर बघितले आम्ही, अमित शहाचे बॅनर वेगळे होते, सागर वेगळ्यांचे वेगळे होते. ते कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना लावलेलं असतं ते